अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, उद्या 12 ऑक्टोबर शनिवार, उद्या असणारा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, कारण उद्या दसरा आहे। दसऱ्याचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी, शुभ गोष्टींची सुरुवात करण्यासाठी, लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नवीन गोष्टी आणण्यासाठी दसऱ्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दसऱ्यावर करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या दसऱ्यापासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली, तुमचं भाग्य फळफळेल, तुमचं भाग्य चमकायला लागेल, लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहील, ज्यामुळे धन जे आहे ते तुमच्याकडे खेचलं जाईल, तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारत जाईल, मनातील इच्छा पूर्ण होतील, घरावर किंवा तुमच्यावर कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून कुठेतरी मुक्तता होत जाईल। हा एक उपाय किंवा ही एक वस्तू तुम्ही जर स्वतःजवळ ठेवायला सुरुवात केली तर लक्षात ठेवा, सदैव तुमच्या जवळ माता लक्ष्मी ही स्थिर राहील। आणि लक्ष्मी स्थिर असणं खूप महत्त्वाचं असतं। पैसा येतो पण तो आलेला पैसा टिकतच नसेल, महिन्याला 4 लाख येतात पण 15 दिवसात ते 4 लाख कुठे जातात समजत नाही, तर त्या पैशाला काहीच अर्थ नाही। महिन्याला 50,000 येतात, महिन्याला 20,000 येतात, पण त्या 20,000तील जर 10,000 टिकत असेल ना, तर ती खरी लक्ष्मी। जेव्हा खूप कष्ट करतोय, खूप मेहनत करतोय, पण नशीब साथ देत नाही, नशीब साथ देत नाही, त्यामुळे आयुष्यात काहीच घडत नाही, अशी सिच्युएशन असेल तर त्यासाठीही तुम्ही ही वस्तू सोबत ठेवू शकता। कारण ही एक वस्तू तुम्ही सोबत ठेवली किंवा ही एक वस्तू जर तुम्ही जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं जे नशीब आहे हे नशीब तुम्हाला साथ देईल, तुमचं भाग्य जे आहे ते भाग्य तुम्हाला साथ देईल। आता हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात करू शकता। पूर्ण दिवसभर दसरा आहे, त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा तुम्ही करा। त्यासाठी सोनं, चांदी किंवा अजून काही असं काहीही नाही, त्यापेक्षा मौल्यवान असणारी ही वस्तू म्हणजे उद्या तुम्हाला शमीच्या झाडाचं एक मूळ। बघा, शमीचं झाड आजूबाजूला बघा, नर्सरीमध्ये जाऊन बघा, जिथे तुम्हाला त्या झाडाबद्दल माहिती पडेल तिथे जा, पण उद्या शमीच्या झाडाच्या मुळाचा एक तुकडा आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे। कारण शमीचं झाड ज्यामध्ये दैवी तत्व आहे, हो बाबू, ज्यामध्ये दैवी तत्व आहे, या झाडामध्ये दैवी शक्ती आहे आणि दसऱ्याच्या दिवशी या शमीच्या झाडाचं महत्त्व हे विशेष आहे। असंख्य लोक या झाडाची पूजा करतात, आराधना करतात, याची पानं तोडून त्याची पूजा करतात, आपल्यासोबत म्हणजे बऱ्याच गोष्टी करतात। तर तुम्हाला देखील उद्या शमीच्या झाडाचा एक तुकडा म्हणजे मुळाचा एक तुकडा, मूळ नाही भेटलं, फांदी असेल किंवा त्याला एखादा सुकलेला त्याचा एखादी तुटलेली फांदी असेल ती पण मिळाली तरी चालेल, फक्त एक छोटासा तुम्हाला या झाडाचा एक अंश आपल्या घरी आणायचा आहे। तुम्ही जे काही या झाडाचा जो तुकडा तुम्ही घरी आणलेला आहे तो तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती दूध पाणी घालायचं आहे। त्यानंतर हळद आणि पाणी, अगोदर थोडंसं दूध पाणी मिक्स करून ते घालायचं आणि त्याच्यानंतर हळद आणि पाणी मिक्स करून ते घालायचं आणि या तुकड्याला स्वच्छ धुवून म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा। त्यानंतर हा जो शमीच्या झाडाचा तुकडा आहे तो स्वच्छ लाल रंगाच्या कापडाने पुसून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हा तुकडा देवघरात एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। यावरती थोडीशी हळद, थोडेसे कुंकू अर्पण करायचं आहे, थोडा अक्षदा अर्पण करायचे आहे, देवघरात लावलेला दिवा असेल तो दिवा ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर हा शमीचा तुकडा आपल्याला एका कापडात बांधायचा आहे। बघा, कुठल्याही लाल रंगाचं कापड घ्या, सफेद रंगाचं घ्या, हिरवं घ्या किंवा पिवळं घ्या, काळं सोडून कुठलंही कापड घ्या, त्या कापडामध्ये तुम्हाला हा तुकडा बांधायचा आहे। आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, उजवीकडून डावीकडे तो 7 वेळा असा ओवाळायचा आहे। ठीक आहे, उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळायचा आहे। घरातील समजा हा उपाय तुम्ही तुमच्या कर्त्या पुरुषासाठी करताय, तुमचे पती कमावत आहेत आणि त्यांच्यासाठी हा उपाय करताय, तर हा शमीचा तुकडा त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा। तुम्ही जर मुलांसाठी हा उपाय करताय, मुलांना यश प्राप्ती व्हावी असं वाटते, मुलांसाठी हा उपाय करताय, तर मुलांवरून 7 वेळा ओवाळा। तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून फक्त 7 वेळा तुम्हाला हा तुकडा ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर
तुम्हाला हा तुकडा आपल्या उजव्याच हातामध्ये ठेवायचा, आपल्या उजव्या हातात देवघराच्या समोर बसायचं, उजव्या हातामध्ये हा तुकडा ठेवायचा आणि त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्याच्यामध्ये सांगून आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे हे श्री सुक्तम 1 वेळा म्हणायचं आहे, 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा श्री सुक्तम, तीनही सेवा त्यावरती करून झाल्या की त्याच्यानंतर हा मुळाचा तुकडा उद्या दिवसभर म्हणजे पूर्ण दसरा संपेपर्यंत रात्रीपर्यंत देवघरातच ठेवायचा आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सकाळी हा तुकडा तुम्ही तुमच्या गळ्यात परिधान करू शकता। कापडात बांधला असेल ते कापड तुम्ही एका धाग्याला गुंडाळा, धाग्यामध्ये बांधा, किंवा तुमच्याकडे तावीज असेल तर तावीजमध्ये तो मुळाचा तुकडा घाला, किंवा काडी घेतली असेल तर ती तावीजमध्ये घाला, किंवा मग तुमच्या उजव्या दंडाच्या भागाला तुम्ही बांधू शकतात, उजव्या हाताला तुम्ही बांधू शकतात, कमरेला बांधू शकतात। तुम्हाला जिथे गरज आहे तिथे हा शमीचा तुकडा तुम्हाला स्वतःच्या जवळ ठेवायचा आहे। याने रोग बाधांपासून तुमचं संरक्षण होत राहील, वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील, यशाची प्राप्ती होईल। जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, पैसा येतच नसेल तर तुम्ही हा तुकडा जो आहे हा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला तरीही चालेल। पतीसाठी हा जर उपाय तुम्ही केलेला असेल, मुलांसाठी केलेला असेल तर लक्षात ठेवा हा शमीचा जो तुकडा आहे हा तुम्हाला तुमच्या पतीच्या सोबत ठेवायचा आहे। मग त्यांच्या गळ्यात बांधायला सांगा, हाताला सांगा किंवा त्यांच्या पॉकेटमध्ये सांगा। मुलांसाठी केलं तर मुलांच्या गळ्यात सांगा, हाताला सांगा किंवा मुलांच्या बॅगेमध्ये वगैरे ठेवायला सांगा। ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीसोबत हा तुकडा ठेवायचा आहे। या उपायाने त्यांचं नशीब जे आहे ते फळफळून उठेल, नशीब जागून उठेल, मनातील इच्छा पूर्ण होतील, आडलेली कामं मार्गी लागतील, सगळं चांगलं होईल। वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करता येतो, कुठेही शोधा, प्रयत्न करा, भेटेल। आता खेड्यात जे लोक राहतात त्यांनी थोडंसं जंगलाच्या भागात शेतीच्या तिकडे फिरा, शमीचं झाड आवर्जून भेटेल। सिटीत लोक राहतात त्यांना भरपूर ऑप्शन आहेत, खूप नर्सरी असतात आणि नर्सरीमध्ये हवं ते झाड मिळतं। तर नर्सरीमध्ये तुम्ही गेलात, एखादं झाड विकत घ्या, 21-50 रुपये त्यांना द्या, ते झाड घरी आणल्यानंतर एक छोटासा मुळाचा तुकडा तोडून तो उपायासाठी घ्या आणि बाकीचं जे झाड आहे ते छान आपल्या दारामध्ये लावा। कारण उद्याच्या दिवशी शमीचं झाड जर तुम्ही दारामध्ये किंवा अंगणामध्ये लावलं तर त्यानेही तुमच्या घरात सौख्याची प्राप्ती होते। हे शमीचं झाड जर आपण आपल्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी लावलं तर आपल्या घरामध्ये धनाची प्राप्ती होते। खूप साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, नक्की करा, उद्याचा हा खास उपाय आहे।